विशाल, मला समजत नाही, तू प्रत्येक गोष्टीसाठी एवढा उशीर का करतोयस? मी तुला सांगितले होते ना, काल सुद्धा सांगितलं होतं. त्या एजंटचा फोन आला होता आणि तो म्हणत होता की जेवढ्या लवकरात लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आपण आपला निर्णय त्यांना सांगायला हवा. कारण त्याच्याकडे अजूनही माहीत नाही अशा कितीतरी पार्ट्या आहेत ज्या ते घर खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत. तेव्हा विशाल सोनियाला म्हणतो, अरे यार, आत्ताच ऑफिसमधून आलो आहे तर लगेच तुझं चालू झालं का? मला एक गोष्ट सांग, सर्व कामं सोडून मी फक्त आता तेच काम करत बसू का? आता सर्व गोष्टी तर एवढ्या लवकर होत नाहीत ना. पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी सुद्धा टाइम लागतो. परंतु नाही, ही गोष्ट तुला समजणारच नाही. विशालच्या अशा बोलण्यावर सोनिया लगेच म्हणाली, मला का समजणार नाही? मला सर्व काही समजते, परंतु तू समजून घेत नाहीस. जर हे घर आपल्या हातातून निघून गेलं ना, तर मग पश्चाताप करण्यापलीकडे आपल्याजवळ कोणताही मार्ग शिल्लक राहणार नाही. कारण ही गोष्ट तुला सुद्धा चांगल्या प्रकारे माहीत आहे की एवढ्या मोठ्या शहरामध्ये घर खरेदी करणे म्हणजे सहज सोपी गोष्ट नाही. अशा परिस्थितीमध्ये तुमची ती गावाकडची जमीन, जिला जास्त किंमत सुद्धा मिळत नाही, जर तुम्ही त्या जमिनीच्या चक्करमध्ये पडून ती जमीन वाचवण्याचा विचार करत असाल ना, तर तिथे 2-3 वर्षात मोठ्या मुश्किलीने 1-2 लाख रुपये सुद्धा वाढू शकतील. परंतु इथे जर 2 वर्षानंतर खरेदी करण्याचा विचार केला ना, तर 2 लाख रुपये नाही तर तब्बल 10 ते 12 लाख रुपये वाढलेले असतील. त्यामुळे इथे घर खरेदी तर दूरचीच गोष्ट आहे. पण जेवढं मोठं घर आपण खरेदी करतानाचा विचार करत आहोत ना, तेवढाच मोठा फ्लॅट सुद्धा आपण खरेदी करू शकणार नाही. हे बघ विशाल, माझे कर्तव्य होते तुला समजवण्याचे, तेवढे मी केले. आता तुझी मर्जी, जे तुला योग्य वाटेल तेच तू कर. सोनिया अशा बोलण्यावर विशालने कोणती खास प्रतिक्रिया दिली नाही आणि तो वॉशरूममध्ये निघून गेला. त्यानंतर डायनिंग टेबलवर येऊन जेवण करून लागला. विशाल आपल्या बायकोला म्हणाला, सोनिया, तू माझी गोष्ट समजून घेत नाहीस यार. आता तर तू माझ्या मागे लागली आहेस की मी गावाकडचे घर सुद्धा विकावे. पण मला एक गोष्ट सांग, जर मी गावाकडचे घर विकले तर आई कुठे राहील? आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सोनियाने लगेच म्हणाले, अहो, म्हणजे तुम्ही ह्या कारणासाठी त्या एजंटला अजून कोणतेच उत्तर दिले नाहीत? तुमच्या त्या म्हाताऱ्या आईच्या चक्करमध्ये तुम्ही मला, माझ्या मुलाला किती त्रास देत आहात हे तुम्हाला दिसत नाही का? कधीपर्यंत आपण लोक असेच भाड्याच्या घरात राहणार आहोत आणि इकडचं सामान तिकडे राहणे येणार आहोत? अरे, कोणती तरी दिवाळी अशी जावो जी आपल्या घरात व्हायला हवी. परंतु तुम्ही तर श्रावण बाळ आहात. तुम्हाला तुमच्या बायकोची आणि मुलवांची परवा नाही. कुठे आहे? एवढं बोलून डायनिंग टेबलवर उठून सोनिया आपल्या रूममध्ये निघून गेली. सोनियाच्या अशा बोलण्याने विशाल सुद्धा डिस्टर्ब झाला होता आणि तो सुद्धा या गोष्टीवर विचार करू लागला. मग तो सोनियाला समजवण्याचा प्रयत्न करू लागला. तो ह्याच इराद्याने सोनियाला समजावू लागला की सोनिया, यामध्ये एवढं नाराज होण्याची कोणतीच गोष्ट आहे का? जर का माझ्या मनात कोणती गोष्ट असेल तर मी तुला नक्की सांगणार ना. दुसऱ्या कोणाला ती गोष्ट मी सांगू शकेल. परंतु तू एवढ्या अशा गोष्टींवरून नाराज झालीस. मी तर तुला फक्त एवढंच विचारेल की घर विकले तर आई कुठे राहील? अच्छा, मग तू सांग, आपण आईला कुठे सोडायचं? विशालने सतत हा एकच प्रश्न विचारल्यावर सोनियाने उत्तर दिले, तू मला का समजतोयस? मी तुला कोणी जल्ल्यात वाटले का? मी एवढी वाईट नाही आहे रे. तुझ्या आईने तिचं घर विकून आपल्यासाठी सर्व काही दिले तर आपण तिच्याविषयी विचार करणारच ना. हे बघ, तुझ्या आईने जर घर विकले तर आपण त्यांना सर्वात चांगल्या वृद्धाश्रमात पाठवू शकतो. तिथे गेल्यानंतर त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही. तिथे गावी तशी तुझी आई एकटीच राहते. तिथे वृद्धाश्रमात माहीत आहे ना किती लोक राहतात आणि सर्वच लोक एकसारख्या वयाचे असतात. म्हणून ते सर्व लोक एकमेकांचे दुःख त्रास समजू शकतात. माझ्या हिशोबाने आईसाठी यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. आपल्या बायकोच्या अशा बोलण्याने विशालचा खुललेला चेहरा एकदम कोमेजून गेला. जसे काही त्याच्या इच्छांवर कोणीतरी पाणी टाकले. कारण तो बिचारा कदाचित काहीतरी वेगळा विचार करत होता. कदाचित त्याला असं वाटलं होतं की त्याची बायको सोनिया त्याच्या आईला स्वतःजवळ ठेवण्यासाठी तयार झाली असेल. परंतु नाही, तिने तर आपल्या आईला वृद्धाश्रमाचा पर्याय सांगितला. तर दुसऱ्या बाजूला विशालला जेव्हा त्या एजंटचा पुन्हा फोन करून विचारले की सर, तुम्हाला हे घर घ्यायचं आहे की नाही? तुम्ही मला उद्या फोन
करून फायनल काय आहे ते सांगा. आणि जर तुम्हाला ते घर घ्यायचं असेल तर ॲडव्हान्स म्हणून तुम्हाला काहीतरी पैसे द्यावे लागतील, नाहीतर मी हे घर दुसरं कोणाला तरी देईन. त्या एजंटचे असे बोलणे ऐकून विशाल सुद्धा विचारात पडला की जर त्याने लवकर काही केले नाही तर हे घर सुद्धा त्याच्या हातातून जाऊ शकतं किंवा हातून निघून जाईल. तर त्याने आणि त्याच्या बायकोने मिळून प्लॅन बनवून ठेवलाच होता की त्यांना काय करायचं आहे. त्या दोघांनी काय, विशालच्या बायकोनेच त्याला ही आयडिया दिली होती की हे बघ विशाल, गावातील घर आणि जमीन याला फारशी किंमत मिळत नाही, आणि तसे आपण गावी शेती करायला काही जात नाही किंवा त्या घरातही राहायला जात नाही. एकट्या आईसाठी एवढं मोठं घर असंच रिकामं पडलं आहे. त्यापेक्षा आपण तेच घर विकून शहरात आपले स्वतःचे घर घेतले तर, कारण तुला माहीतच आहे की आता इथलं घराचं भाडं किती वाढलं आहे. अशा परिस्थितीत आपण आपले घर घेण्याचा विचार नाही केला तर येणाऱ्या काळात आपल्याकडे पश्चाताप करण्यापलीकडे काहीच राहणार नाही. भाड्याबरोबरच घर खर्च सुद्धा वाढणार आहे. महागाई तेवढीच वाढली आहे. कुटुंब मोठं असेल तर घर सुद्धा मोठं हवं. मी काय बोलत आहे ते तुझ्या लक्षात येत असेलच. विशाल सोनियाच्या ह्या बोलण्यावर होकारार्थी मान हलवत म्हणाला, हा, मला सर्व काही समजत आहे. चल आई बरोबर बोलू करू पाहतो. तेव्हा विशालने आपल्या आई बरोबर बोलणे केले होते. परंतु जेव्हा विशालने आपली आई दुर्गाताई बरोबर याविषयी बोलणे केले होते तेव्हा दुर्गाताई हाच विचार करत होत्या की त्यांचा मुलगा त्यांच्या शहरामध्ये त्यांना त्यांच्या जवळ ठेवेल. कारण जेव्हा विशालने आपल्या आईला सांगितले होते की आई, मी हे घर विकून शहरात घर खरेदी करण्याचा विचार करत आहे. तिकडे गावाकडची जमीन किती किंमत आहे तेवढे इकडेच घराचं भाडं द्यावं लागतं. मला आपल्या मुलाचे बोलणे ऐकल्याबरोबर दुर्गाताई म्हणाल्या, बाळा, तुला असं करणं योग्य वाटत असेल तर तुझ्या मनाला वाटत असेल तेच कर. पण घर विकल्यानंतर मी कुठे राहू, कुठे जाऊ? आपल्या आईचे बोलणे ऐकल्याबरोबर त्यावेळी विशालने लगेच उत्तर दिले होते की कुठे जाणार म्हणजे माझ्याच जवळ राहणार आहेस तू. आई, तू तर या सर्व गोष्टी मला ऐकून मला परक समजत आहेस का? आई, तुझा माझ्यावर एवढाही विश्वास सुद्धा नाही का? म्हणजे मी असताना सुद्धा तुला एवढा विचार करावा लागेल मी कुठे राहणार या गोष्टीवर दुर्गाताईंनी कोणतेही खास उत्तर दिले नाही. आणि त्यामागे सुद्धा एक कारण होते, दुसरे कोणते कारण नव्हते. कारण त्यांची सून होती जिला आपली सासू आपल्या आजूबाजूला असणं अजिबात आवडत नव्हतं, जिला आपल्या सासूबरोबर बोलायला सुद्धा आवडत नव्हतं. अशी सून आपल्या सासूला आपल्याजवळ कशी राहू देते? या सर्व गोष्टींचा विचार करून दुर्गाताई एकदम शांत झाल्या होत्या. आणि त्या दिवसानंतर विशालने सुद्धा आपल्या आईबरोबर काही बोलणं केलं नाही. तेव्हा विशाल परत शहरात आला होता. आता विशाल परत आला होता, परंतु आपल्या आईचं शांत राहणं त्याने पाहिलं होतं, म्हणून त्याची पुढे काही बोलण्याची हिंमत झाली नव्हती. परंतु घरी बायकोने पुन्हा दबाव टाकल्यानंतर विशाल पुन्हा एकदा सुट्टी घेऊन गावी पोहोचला. आणि यावेळी त्याने आपल्या आईला अखेर दाखवून दिले की जणू काही तो आपल्या आईला भेटण्यासाठी आला आहे. आपल्या आईबरोबर खूप साऱ्या गोष्टी बोलल्यानंतर विशाल म्हणाला, आपल्या आईला म्हणाला, आई, मी विचार करत आहे की ह्या दिवाळीला तू आमच्या बरोबर आमच्या घरी चल, शहरात चल. कारण इथे तू एकटी कशी राहणार? माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की दिवाळीला जर तू तुझ्या मुलांबरोबर, नातवंडांबरोबर राहिलीस तर तुला जास्त आनंद होईल, बरोबर नाही का? म्हणून मी तुला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. आता तू तुझं सामान पॅक कर आणि माझ्या बरोबर चल. दिवाळी जवळ आली आहे, मला सुट्टी मिळत नाही. दिवाळी म्हणून 15 दिवस अगोदरच आलो आहे तुला घ्यायला, त्यामुळे आता तू माझ्या बरोबर चल. विशाल आपल्या आईला आपल्या बरोबर घेऊन जाण्यासाठी पूर्ण तयारीतच आला होता. परंतु दुर्गाताई आज गोंधळलेल्या स्थितीत होत्या. ते विचार करत होत्या की याने याच्या बायकोला सोनियाला कसे समजावले असेल. काय खरंच मी याच्या बरोबर शहरात जाऊन राहिले तर त्याच्या बायकोला, सोनियाला काहीच अडचण असणार नाही का? मग दुर्गाताईने विचार केला, जे होईल ते होईल, एकदाच होऊन जाऊ दे, पाहू तर. हाच विचार करून दुर्गाताई आपल्या मुलाबरोबर शहरात त्याच्या घरी गेल्या. घरी गेल्यानंतर दुर्गाताई आपल्या मुलाचा हात पकडून दरवाजाच्या आतमध्ये जाऊ लागल्या. परंतु दरवाजा बाहेर जेव्हा सोनियाला पाहिले, त्यांच्या सुनबाईला पाहिले, तेव्हा त्यांचे पाय जागीच थबकले. परंतु तेवढ्यातच सोनिया हसत सोनियाने आपल्या सासूचा हात पकडला आणि स्वतः ती दुर्गाताईंना घरात घेऊन गेली. सोनियाचे असे वागणे पाहून त्या खूपच आश्चर्यचकित झाल्या. कारण सोनियाकडून त्यांना अशी वागण्याची अपेक्षाही नव्हती. त्या तर विचार करत होत्या की सोनिया नक्की कोणत्या तमाशा नक्कीच करेल.
पण इथे आल्यानंतर तर त्यांना आपल्या सुनेचे दुसरेच रूप पाहायला मिळाले. जी सून गावात त्यांच्या बरोबर भांडण करून शहरात आली होती, ती अचानक आपल्या सासूबरोबर एवढं चांगलं वागू लागली होती. दुर्गाताईंना चांगलं तर वाटलं होतं, परंतु मनातल्या मनात त्या विचार करू लागल्या, अचानक एवढा बदल कसा झाला. मग त्या सोनिया बरोबर घरात गेल्या, परंतु सोनियाचे एवढे वागणे चांगले नव्हते. तर ती आपली सासू आल्यामुळे खूपच खुश दिसत होती आणि तिने आपल्या सासूचे खूप चांगल्या प्रकारे त्या दिवशी स्वागत केले. आपल्या सासूसाठी तिने खूप चांगल्या चांगल्या प्रकारचा नाश्ता बनवला आणि त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवून त्यांना खायला घातले. या सर्व गोष्टी पाहून दुर्गाताई खरंच चकित होऊन गेल्या होत्या. आपल्या सासूला असं चकित होताना पाहून सोनिया आपल्या सासूला म्हणाली, काय झालं आई, तुम्ही मला माझ्याकडे अशा का पाहत आहात? काय झाले? मी काही गडबड केलीये का? मी तुमच्या आवडीचा गाजराचा हलवा बनवला. आई, मी तुमच्या आवडीचा गाजराचा हलवा बनवला आहे, त्यात काही घालायचं विसरून गेली तर नाही ना? शेवटी सोनियाने त्यातील एक चमचा गाजराचा हलवा स्वतः खाल्ला. मग म्हणाले, सर्व तर ठीक आहे, मग तरी सुद्धा काय झालं आई? तेव्हा आपल्या सासूचे सुनेसोबत असे वागणे पाहून दुर्गाताईंच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येऊ लागले आणि त्यांनी स्मित हास्य करत आपल्या सुनेला म्हणाल्या, काही नाही बाळा, असंच जास्त आनंद झाला त्यामुळे आनंदाश्रू बाहेर पडत आहे. मी खूप खुश आहे इथे येऊन. बाळा, देव करो आणि सर्व काही असंच चालत राहो. आज एवढ्या वर्षानंतर दुर्गाताई संतुष्ट झाल्या होत्या. आपल्या सुनेचे असे वागणे दुर्गाताईंचे एक स्वप्नच होते, जे पूर्ण झाले. आणि रात्री जेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्या रूममध्ये पोहोचला तेव्हा दुर्गाताई आपल्या नातवासोबत होत्या. विशाल आपल्या आईसमोर एक दुधाचा ग्लास ठेवला आणि म्हणाला, आई, तू पहिल्यापेक्षा खूप कमजोर झाली आहेस, थोडं खाण्यापिण्यावर विशेष लक्ष दे. मी तुझ्यासाठी दूध घेऊन आलो आहे आणि हे दूध प्यायला घेतल्याशिवाय तू झोपू नकोस. आई, तू तुझी काळजी नीट घे. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून पुन्हा एकदा दुर्गाताईंच्या डोळ्यात पाणी आले. तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी पाहून विशाल थोडासा परेशान झाला आणि म्हणाला, काय झालं आई, तुझ्या डोळ्यात पाणी का आले आहे? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तुला काही बोललं का कोणी? सोनिया तुला काही बोलली का? मी आत्ताच तिला सांगतो. असे म्हणत विशाल उठला. तेव्हा त्याच्या आईने लगेचच हात पकडला आणि म्हणाली, अरे नाही बाळा, ती काहीच नाही म्हणाली. मला माझ्या डोळ्यात पाणी आलं यासाठी आलं आहे की जे काही बोलली आज मला काही बोलली नाही. मला खरंच माहित नाही हा चमत्कार कसा झाला, परंतु जे काही झालं आहे त्याने मी खूप खुश आहे. माझ्या सुनेला नेहमीच असेच पाहू इच्छित आहे मी, परंतु अचानक ती एवढी कशी काय बदलली? जे कधी काळी माझं तोंड सुद्धा पाहायचं नव्हतं तिला, तीच माझी सून आज माझी सेवा करत आहे. दुर्गाताईंनी प्रश्न केल्याबरोबर दुसऱ्या बाजूने सोनियाचा आवाजात उत्तर मिळाले, आई, कोणत्याही व्यक्तीची खरी किंमत त्या व्यक्तीपासून दूर राहिल्यावरच समजते आणि मग घरात दोन भांडे असतानाच कळू शकते. जर एकमेकांशी भांडत असेल तर याचा अर्थ असा नाही की त्यांच्या हृदयात अंतर आहे, तेव्हा ते एकमेकांचा तिरस्कार करू लागले आहेत. मला माहित आहे की तुमच्याबरोबर चांगले वागले नाही. मी तुमचा राग करत होती. जोपर्यंत मी घरी तुमच्यासोबत राहत होती तोपर्यंत मला तुमची कधीच किंमत नाही समजली किंवा तुमची किंमत समजली नाही, जाणवली नाही. म्हणूनच मी नेहमी तुम्हाला उलट उत्तर देत असायचे. परंतु आता जेव्हापासून मी इकडे राहायला आले तेव्हापासून मला तुमची किंमत जाणवत आहे. म्हणूनच आम्ही विचार केला की आता तुम्ही इथे राहणार, शहरात राहणार. मग काय, तुमच्या मुलाने लगेच तिकीट काढले आणि तो तुम्हाला आणण्यासाठी गावी पोहोचला. आई, एवढी सुद्धा मी वाईट नाहीये जेवढ्या तुम्ही समजत आहात. एवढं बोलून सोनिया हळूच हसू लागली. तेव्हा हसत हसत दुर्गाताई म्हणाले, अगं नाही ग, असं काही नाही. थोडाफार मतभेद तर प्रत्येक नात्यामध्ये असतातच. तसेच माझ्यात तुझ्याबरोबर काही मतभेद होते, परंतु आता ते दूर झाले आहेत. मी खूप खुश आहे की तू एवढी बदलली आहेस. मी तुम्हा दोघांना असेच पाहून आता खूप आनंदी आहे. देव करो आणि तुम्ही दोघे असेच कायमस्वरूपी आनंदी राहू. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची नजर लागू नये. आजच्या तुम्ही दोघेही जाऊन तुमच्या रूममध्ये आत्ता आराम करा. खूप रात्र झाली आहे. आता विशाल आणि सोनिया आपल्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून गेले. विशाल तर सोनियाचे असे वागणे पाहून सकाळपासून अचंबितच होता की त्याने अचानक असं काय झाले. त्याने सोनिया एवढी बदलली आहे, परंतु आता जेव्हा त्यांच्या रूपामध्ये त्या दोघांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नव्हतं, त्या विशालला सोनियाबरोबर या सर्व गोष्टींवर बोलण्याची संधीच मिळाली. म्हणून त्याने सोनियाला विचारलं, सोनिया, तू खरंच विशाल पुढे काहीतरी गोड बोलणार त्या अगोदर सोनिया ट्विटर आणि नखरे दाखवत म्हणाली, अरे नाही, अजिबात नाही. तू असा विचार सुद्धा करू नकोस. हे सर्व माझं टॅलेंट आहेस. टॅलेंट पाहिलं ना तू सुद्धा.
धोका खाल्लास, तुला समजलं नाही, मग तुझ्या आईला कसं समजणार? मी तुझ्यासोबत बोलण्यात आली की नाही? सोनिया ताईच्या बोलण्यावर, सोनियाच्या अशा प्रकारच्या बोलण्यावर आश्चर्यचकित झालेला विशाल म्हणाला, म्हणजे? तेव्हा सोनियाने उत्तर दिले, म्हणजे हे सर्व माझ्या बुद्धीचा खेळ होता. ते फक्त तुझ्या आईकडून आपले काम करून घेण्यासाठी मला कळणे गरजेचे होते. नाहीतर तुझ्या आईने कोणत्याही किमतीत ती जमीन आपल्याला विकू दिली नसती. तू या सर्व गोष्टी सोड, पण तू तुझ्या आईला काहीच बोलू नकोस. त्यांना तू ही गोष्ट सांगू नकोस की त्यांना आपण वृद्धाश्रमात सोडून येणार आहोत. मी म्हणते तू त्यांच्याबरोबर जास्त बोलूच नको. जे काही बोलायचं आहे किंवा करायचं आहे ते मी स्वतः करेन. तू फक्त त्या एजंट बरोबर बोलणं करून आपल्या गावाकडच्या जमिनीविषयी बोलणं कर आणि मग इथल्या एजंट बरोबर त्या घराविषयी बोल. आता आपल्याकडे फक्त 13-14 दिवसांचा वेळ आहे, कारण आता दिवाळीसाठी फक्त 15 दिवस शिल्लक राहिले आहेत. म्हणून या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर आपण नवीन घरात गेलो तर किती चांगलं होईल. तुम्ही ना पटापट गावाकडचे घर विकण्याची तयारी करा. आईची सही घेण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही त्या एजंट बरोबर बोलून लवकरात लवकर चांगले गिऱ्हाईक शोधायला लागा. आणि तसेही तुमच्या मित्रांना सुद्धा सांगून ठेवले होते ना, मग त्यांच्याबरोबर बोलून त्यांना विचारा की कोणी मिळाले आहे का? सोनियाचे असे बोलणे ऐकून विशाल काही विचार करत म्हणाला, परंतु हे चुकीचं आहे ना सोनिया. आपण आपल्या आईला आपल्याकडे ठेवणारच नाही, मग विनाकारण तिला खोटी आशा का दाखवायची? नंतर तिला जास्त दुःख होईल. याच गोष्टीचा विशाल विचार करत बोलण्यावर सोनिया म्हणाली, विशाल तू तर काही बोलूच नको. सत्यवादी होण्याच्या चक्करमध्ये तू आम्हाला उपाशी मारशील. अरे यार, मी तुला किती वेळा समजावून सांगू, तू गप्प राहा, तू काहीही बोलू नकोस. मी सतत सर्व गोष्टी मॅनेज करीन. आणि मी त्यांना खोटं थोडी सांगत आहे. मी त्यांना हेच सांगितलं आहे की तुम्ही शहरात राहणार आहात. वृद्धाश्रमात तर वृद्धाश्रमात, शहरात आहे ना, थोडे शहराच्या बाहेर आहे. आणि आपण त्यांना कुठेही तरी सोडतो असे नाही ना. वर्षातून 6 महिन्यातून एकदा दोनदा आपण त्यांना भेटायला जातच राहू. ठीक आहे, आता मी खूप थकली आहे, मला खूप झोप येत आहे, म्हणून मी झोपायला जात आहे. तू सुद्धा आराम कर, सकाळी उठून ऑफिसला जायचं आहे. त्यावेळी विशाल तिला काहीच बोलला नाही, कारण सोनियाने त्याला बोलण्याची मनाई केली होती. म्हणून विशाल सुद्धा काहीच बोलला नाही. आता दुसऱ्या दिवशी सकाळपासून सोनिया आपल्या सासूची चाकरी करू लागली होती. सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून विशालला तर टिफिन घेऊन ऑफिसला निघून गेला. पण इकडे घरामध्ये सोनियाने आपल्या सासूसाठी त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवला. जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले. आता सोनिया आपल्या सासूबाईच्या आवड-निवड या गोष्टींवर विशेष लक्ष देत होती. ती त्यांच्या आवडीचे जेवण बनवायची. जर सासूबाई म्हणाल्या की त्यांचे हातपाय दुखत आहे तर लगेच तेल घेऊन ती त्यांच्या तळहातपायांची मालिश करून द्यायची, त्यांचे कपडे धुवून द्यायची. सोनिया एवढे आपल्या सासूची काळजी घेत होती, एवढा विचार तिच्या सासूने कधीही केला नव्हता. आपल्या सुनेचे असे रूप पाहून दुर्गाताईंनी कधी स्वप्नात सुद्धा पाहिले नव्हते किंवा विचारही केला नव्हता. जसा व्यवहार त्यांची सून आज त्यांच्याबरोबर होती, परंतु आपल्या सुनेचे सत्य दुर्गाताईंना समजले नव्हते. त्यांची सून त्यांच्याबरोबर एवढे गोडगोड बोलत असायची, पण हे सर्व करण्यामागे आपल्या सुनेची कपट नीती आहे हे दुर्गाताईंना माहीत नव्हते. एवढे गोड गोड बोलत आहे, आपली सर्व सेवा करत आहे, यामागे रहस्य नक्की काय आहे? कारण त्यांच्या सुनेचे असले इरादे तर काही वेगळेच होते, पण त्या गोष्टी दुर्गाताईंच्या लक्षात येत नव्हत्या. 4 दिवसामध्ये सोनियाचे आपल्या सासूचे मन जिंकले. त्यामुळे आता आपली सून चांगली आहे आणि खूप समजूतदार आहे, म्हणून दुर्गाताई आपल्या सुनेला गावाकडच्या सर्व गोष्टी हळूहळू सांगू लागल्या. सोनिया अगोदर आपल्या सासूबाईंबरोबर जास्त बोलणे पसंत करत नव्हती. ती सोनिया आज आपल्या सासूबरोबर सतत गप्पा मारण्यासाठी असुसलेली असायची. कोणती ना कोणती गोष्ट घेऊन ती मुद्दाम आपल्या सासूबाईंबरोबर बोलत असायची. त्यामुळे त्या सासू सुनेचं नातं कसेही असले तरी हळूहळू सोनिया आपल्या सासूच्या मनामध्ये स्वतःची जागा चांगली बनवित होती. कारण ती बाजारात जाऊन आपल्या सासूसाठी कपडे घेऊन यायची. बघता बघता 7-8 दिवस निघून गेले. इकडे विशाल आपल्या काही मित्रांना सांगितले होते, म्हणून त्या मित्रांना तिथल्याच एजंट बरोबर बोलणे करून घर खरेदी करण्याची बोलणी चालू केली. पण अजून ते घर विकले गेले नव्हते, तर नवीन घराच्या एजंटला बुकिंगसाठी अगोदर काही पैसे देणे अनिवार्य होते. म्हणूनच सोनियाने आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवून त्यातून जे काही पैसे मिळाले होते ते विशालला दिले आणि म्हणाली, जेवढे पैसे ते मागत आहेत तेवढे पैसे त्याला द्या, पण हे घर नवीन आपल्या हातातून जायला नको. त्यामुळे आता थोडे पैसे मिळाल्याबरोबर तो एजंट सुद्धा काही दिवस थांबण्यास तयार झाला होता. अशातच विशालच्या मित्राचा फोन आला आणि ते विशालला म्हणाले की अरे,
तुझ्या गावाकडची जमीन खरेदी करण्यासाठी आम्ही एक ग्राहक शोधला आहे. इथे जेवढा भाव चालू आहे त्यापेक्षा 2 लाख रुपये जास्तीचे मिळतील. ही गोष्ट जेव्हा सोनियाला समजली तेव्हा ती लगेच विशालला म्हणाली की तुम्ही जाऊन ताबडतोब बोलणी करून घ्या. आईची सही कशी घ्यायची ते मी बघते. विशाल आता विचारात पडला होता. तो विचार करत होता की आईबरोबर खोटं बोलून तिची सही घेण्यापेक्षा आपण सगळं काही जे आहे ते तिला खरं सांगूया. पण विशाल असं बोलताच सोनिया रागात ओरडली आणि म्हणाली, अरे तू काय बोलत आहेस? आईनं खरं सांगायला त्यावर विशाल म्हणाला, हो खरं तर सांगायचंय पण अर्ध सत्य सांगायचं. विशालच्या बोलणे ऐकल्याबरोबर सोनिया म्हणाली, अर्ध सत्य म्हणजे? मला काहीच समजलं नाही. त्यावर विशाल म्हणाला की आपण आईला हे सांगूया की आपण गावाकडची जमीन विकत आहोत, परंतु तिला ही गोष्ट सांगायची नाही की शहरात आपण जे नवीन घर घेणार आहोत त्या घरामध्ये आपण तिला घेऊन जाणार नाही किंवा वृद्धाश्रमात ठेवणार नाही, तर तिला वृद्धाश्रमात ठेवणार आहोत ही गोष्ट आईपासून लपवून ठेवायची. जर असं केलं तर भविष्यात कोणतीच अडचण येणार नाही. कारण आईने जर तिच्या मर्जीने सही केली तर सोबत एक NGO सर्टिफिकेट जोडून त्याच्यावर सुद्धा आईची सही घेऊ आणि त्याच्यावर असे लिहू की मी माझ्या इच्छेने गावाकडची जमीन विकत आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. आता विशालची आयडिया सोनियाला सुद्धा खूप आवडली होती. तेव्हा ते दोघेही लगेचच आपल्या आईच्या रूममध्ये गेले. तिथे गेल्यानंतर विशालने आपल्या आईबरोबर अशा प्रकारे बोलणे केले. त्याने आपले नवीन घर खरेदी करण्यासाठी सर्व पैशांची जमवाजमव केली. फक्त त्याला काही पैशांची गरज आहे. त्याला कोणत्या तरी मदतीची गरज आहे, पण त्याला कोणाची गरज मिळत नाही किंवा मदत मिळत नाही असे देखावा करत तो आपल्या आईला म्हणाला, आई तसं तर मी पैशांची व्यवस्था केलीच आहे, परंतु तुला तर माहीतच आहे माझं कुटुंब आहे, त्यामध्ये माझा मुलगा आहे, बायको आहे, या सर्वांचे खर्च किती पैसे शिल्लक राहतात. तरी सुद्धा मी एक एक पैसा जोडून मेहनत करून पैसा गोळा केला आहे. परंतु तुला तर माहीतच आहे की घर खरेदी करण्यासाठी किती मोठ्या रकमेची गरज पडते. घर खरेदी करणे म्हणजे साधी गोष्ट नाही. एवढी मेहनत करून सुद्धा अजून थोडे पैसे कमी पडत आहे. मी मागच्या 7 दिवसांपासून माझ्या मित्राकडे उधार पैसे मागत आहे, परंतु ते सुद्धा आज देतो उद्या देतो असे करत दिवस ढकलत आहे. तर काही लोकांकडून मला अपेक्षा होती ते सुद्धा आता हात झाडत आहेत. समजत नाही आई. अगं मी आता काय करू? आता एवढे सगळं केल्यानंतर अजून थोडे पैसे कमी पडत आहे. आई समजत नाही मी आता काय करू? एवढ्या मोठ्या शहरामध्ये एवढं चांगलं घर हाताचं गेलं तर असं बोलून विशाल आपल्या डोळ्यातून पाणी काढू लागला. तेव्हा सोनिया म्हणाली, विशाल तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस. आई आपल्याच आहेत ना, ते थोडे परक्या आहेत. मुलांना काही अडचण असतील तर त्या अडचणी मुले आपल्या आईलाच सांगतात ना. तू विनाकारण परेशान होऊ नकोस. तुला आई जे काही सांगायचं आहे ते सांग. तेव्हा दुर्गाताई म्हणाला, काय झालं बाळा, तू एवढा परेशान का आहेस? सुनबाई अगदी बरोबर बोलत आहेस. तू तुझ्या मनातील गोष्ट तुझ्या आईला नाही सांगू शकत तर कोणाला सांगणार आहेस? सांग मला बरं, तुला किती नक्की काय अडचण आहे? जर मी तुझी मदत करू शकत असेल तर नक्कीच मी मदत करेल. तू नक्की मला सांग तुला काय हवे आहे. तेव्हा विशाल दुर्गाताईंना म्हणाला, आई गावाकडे आपली थोडीफार जमीन शिल्लक राहिली आहे. ती जमीन विकली तर त्यातून थोडेफार पैसे मिळतील आणि मला मदत होईल. मी विचार करतोय जर तुझी संमती असेल तर ती जमीन विकून नवीन घर घेता येईल. ते आपले स्वतःचं घर होईल. मग आपण निश्चितपणे ह्या शहरात राहू शकतो. मला तर असे वाटते आई आता पुढचा निर्णय तुझा आहे. नाहीतर त्या एजंटला मी पैसे दिले आहेत ते पैसे परत घेऊन घर घ्यायचे कॅन्सल करतो. त्यावर दुर्गाताई म्हणाल्या, बाळा तू एवढा नाराज का होत आहेस? ते सर्व तुझंच आहे ना. आज ना उद्या सर्व काही तुझंच होणार आहे. मग आजच ते तुझ्या कामी येणार असेल तर मी गावाकडची जमीन विकेन. आपल्या आईचं असं बोलणं ऐकल्याबरोबर विशाल आणि सोनिया दोघे हसू लागले. मग हसत ते दोघे म्हणू लागले, आता आपलं स्वतःचं घर नक्कीच होईल. यापुढे आपल्याला इकडचं सामान तिकडे असे घेऊन फिरावं लागणार नाही. त्यानंतर दुर्गाताई ते दोघेही त्यांच्या खोलीतून बाहेर गेले. तेव्हा सोनिया म्हणाली, विशाल तू गावाकडच्या शेतीविषयी आईंना म्हणालास, परंतु गावाकडच्या घराचं काय? त्याचा तू विषय सुद्धा काढला नाहीस. असं वाटत आहे की तू पुन्हा वेड्यासारखं वागत आहेस. त्या विशाल सोन्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, एकाच वेळी सर्व गोष्टींचा विषय काढला तर आपल्या हाती काहीच लागणार नाही. त्यापेक्षा आता आई शेत विकण्यासाठी तयार झाली ना तर तिच्याकडून सर्व शेतीच्या कागदपत्रांवर सही करून सर्व शेती विकू. फक्त तू तुझे नाटक असेच चालू राहू दे, कारण आईला शंका यायला नको. नंतर घर विकू. तोपर्यंत घराची किंमत सुद्धा वाढेल. दुसऱ्या दिवशी लगेच विशालने गावाकडच्या आपल्या मित्रांना फोन करून जमीन खरेदी करणाऱ्या लोकांना बोलवून घेतले. तेव्हा त्या लोकांना ती जमीन खूपच आवडली, म्हणून लगेचच त्याच्या मित्राने कागदपत्र तयार करण्यास सुरुवात केली. विशालने त्या कागदपत्रांवर आपल्या आईची सही घेऊन ती जमीन विकली आणि पैसे घेऊन तो घरी आला. जेव्हा तो घरी आला तेव्हा
त्या किमतीत जमीन विकली, एवढे पैसे त्याला मिळाले. त्याच्या आधीच पैसे त्याने आईला सांगितले, अर्धे पैसे त्याने आईला सांगितले. विशालने सांगितले 50 लाखाचा जमीन विकली. पण तो दुर्गाताईंना म्हणाला, आई मी ती जमीन ना फक्त 25 लाखांना विकली ग. आता अजून थोड्या पैशांची गरज आहे, पण त्या पैशांची त्याच पुढे बघू. असा विचार करून विशाल आणि सोनिया दिवाळीच्या मुहूर्तावर नव्या घरात जाण्याचा विचार करू लागले. पण नव्या घरात जाण्या अगोदर आपल्या आईच्या सुद्धा व्यवस्था करावी लागेल. असं धनतेरसच्या दिवशी एक अगोदर दुर्गाताईंचा मुलगा आणि सून दोघे त्यांच्या रूममध्ये आपापसात बोलत होते. विशाल आपल्या बायकोला म्हणत होता, माझ्या प्रिय आता घराची अरेंजमेंट झाली आहे, गावाकडची जमीन सुद्धा विकली आहे. मी आईला 50 लाखाऐवजी 25 लाख जमीन विकली आहे सांगितलं आहे. त्यामुळे अजून 25 लाख माझ्याकडे शिल्लक आहेत आणि त्या एजंटला तर मी अगोदरच काही पैसे दिले होते. आई उद्या सकाळी एक काम करूया, आपण सगळे बाजारात जाऊ. आपण दोघे का बाजारात जाऊ? आईसाठी 2 साड्या घेऊ. त्यावर सोनिया म्हणाली, काय आईसाठी त्या सुद्धा नवीन साड्या? अरे तू डोकं फिरला आहेस का? म्हातारपणात कोणी नवीन कपडे घेऊन घालतं का? त्यापेक्षा मी जाऊन आपल्या तिघांसाठी नवीन कपडे घेऊन येते. एवढ्या साड्या आहेत त्यांच्याकडे, त्यांच्या बॅगेमध्ये मी पाहिला आहेत. तुला माहित आहे ना, तुझी आई आपल्या बरोबर राहणार नाही, त्यामुळे जास्त खुश होण्याची काहीच गरज नाही. विशाल मी तुला आत्ताच सांगते, मी त्या नवीन घरात एक सुद्धा तुझ्या आईला राहून देणार नाही. आणि तर सोडच, मी त्या घरात तिला एक पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही. उद्या धनतेरसचा दिवस आहे. उद्या आपण आपल्या नवीन घरात पूजा करायला जाऊ. मग तू तुझ्या आईला सांग की तुला नवीन धंदा चालू करायचा आहे, त्यासाठी तुला काही पैशांची गरज आहे, म्हणून तू गावाकडचे घर विकण्याचा विचार केला आहेस. किंवा असे सांग की गावाकडचे घर विकून त्यांच्या गावावर शहरात एखादा फ्लॅट खरेदी करणार आहे, असं काहीतरी सांगून उद्याच्या उद्या ते घराच्या पेपर्सवर सासूबाईंच्या सह्या घे. मग तू लगेचच दुसऱ्या दिवशी निश्चिंत होऊन तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोडून येऊ शकतोस. मी बरोबर बोलत आहे ना? तर विशाल म्हणाला, हो, मला घराच्या पेपर्सवर आईची सही घ्यायचीच आहे, कारण जमिनीचे पूर्ण पैसे येऊन पैसे कमी पडत होते, म्हणून मी 35 लाख रुपये उधार घेतले होते. आता मला 25 लाख रुपये मिळाले आहेत, कारण मी आईला 25 लाखात जमीन विकली आहे असा जो करून सर्व पैशांचा हिशोब केला होता. त्यामुळे त्या एजंटला मी 25 लाख रुपये दिले आणि 25 लाख जे राहिले ते मी घरात ठेवले आहेत. मला ते लवकरात लवकर उधार घेतलेले पैसे परत द्यायचे लागतील, नाहीतर तो माझं जगणं मुश्किल करेल. म्हणून मला काही करून घराच्या पेपर्सवर सही घ्यावीच लागेल. पुढे काय होईल ते माहीत नाही, परंतु उद्या सही तर घे. मग परवा आईला वृद्धाश्रमात सोडून येतो. ठीक आहे ना? तू काही कर, परंतु उद्या सही करून परवा तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोडून ये, तेव्हाच आपण आपल्या नवीन घरात जाऊ शकतो. आता पैशांच्या लालसेपोटी विशालच्या मनात आपल्या आईविषयी थोडी सहानुभूती होती, आईविषयी थोडे प्रेम सुद्धा होते. ते प्रेम सुद्धा आता संपुष्टात आले होते. तो आता पैशांच्या लालसेपोटी आंधळा झाला होता. त्याला आपल्या आईचा आनंद दिसत नव्हता. आता तो दुसऱ्या दिवसाच्या सकाळची वाट पाहत होता, कारण येणाऱ्या 2 दिवसात त्याचे आयुष्य बदलणार होतं. जेव्हा ते दोघे नवरा बायको झोपू लागले, तेवढ्यात बाहेर कोणीतरी वस्तू पडल्याचा आवाज आला. विशालने लगेचच त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि बाहेर पाहिले. तिथे एक फ्लॅटवर प्लॉट पडला होता. तो फ्लावर पॉट पाहून विशालच्या मनात शंका आली की आपले बोलणे कोणीतरी ऐकले तर नाही ना, म्हणून लगेच तो आपल्या आईच्या खोलीत गेला. तर त्याची आई त्या झोपलेली दिसली, पण त्याचा मुलगा अजूनही खेळत होता. त्यामुळे विशाल पुन्हा आपल्या खोलीत आला आणि विचार करू लागला की आपला मुलगा बाहेर खेळता खेळता बाहेर आला असे, तेव्हा तो फ्लॉवर पॉट खाली पडला असेल त्याच्या हातातून. त्या रात्री ते दोघे नवरा बायको आरामात झोपले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर नाश्ता झाल्यावर विशाल आणि त्याची बायको सोनिया दोघे शॉपिंगसाठी बाजारात जाऊ लागले. तेव्हा विशाल म्हणाला, आपण आईसाठी सुद्धा काहीतरी खरेदी करूया. आई तू घरात आराम कर, आम्ही बाजारात जाऊन सामान घेऊन येतो. तेव्हा दुर्गाताई स्मित हास्य करत म्हणाल्या, बाळा, ज्या दिवसापासून इथे आली आहे तेव्हापासून आरामच करत आहे, परंतु आता मला आराम नाही करायचा. माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की मी पूर्ण दिवस आराम करत राहिली तर अशीच खांद्यावर पडून राहील. तुम्ही दोघं जात आहात तर मुंडाला सुद्धा तुमच्या सोबत घेऊन जा, तो सुद्धा थोडासा फिरून येईल. तसं तर बिचारा नेहमी स्कूलमध्ये आणि अभ्यासातच व्यस्त असतो. आज थोडा वेळ मिळाला आहे तर थोडा वेळ फिरून येईल. तेव्हा विशाल आणि सोनिया मग त्यांच्या स्वतःच्या आपल्या मुलाला बरोबर देखील सोबत घेऊन गेले. पण विशाल आणि सोनिया या दोघांनाही या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की आईने आपलं सर्व बोलणं रात्री ऐकलं होतं. म्हणूनच दुर्गाताईने मुद्दाम होऊन आपल्या नातवाला त्यांच्याबरोबर पाठवले होते, कारण घरात कोणी नसताना त्यांच्या गैरहजेरीत
ते आपलं काम करू शकतील, जे काम त्यांना करायचे होते. इकडे विशाल आणि सोनिया बाजारात सामान खरेदी झाल्यावर आपल्या मुलाला घरी घेऊन आले. नवीन घरी पोहोचले. तिथे त्या लोकांनी छोटीशी पूजा केली. मग ते संध्याकाळी घरी परत आले. पण विशाल आणि सोनिया जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी जे काही पाहिलं त्याची कल्पना सुद्धा त्यांनी केली नव्हती. तेव्हा ते दोघे घरी पोहोचले तेव्हा घराच्या बाहेर दरवाजा उघडा होता. घराचा मुख्य दरवाजा उघडा असलेले पाहून ते दोघे खूप घाबरले. पण जेव्हा ते घरात गेले तेव्हा सर्व वस्तू आपापल्या जागी होत्या. मग ते लगेच धावत आपल्या आईच्या खोलीत पोहोचले. पण तिथे तर कोणीच नव्हते. मग त्यांनी स्वतःच्या खोलीत जाऊन पाहिले तर त्यांच्या खोलीतील कपाट उघडेच होते, ज्याच्यामध्ये विशालने 25 लाख रुपये ठेवले होते. पण तिथे तर विशालने ठेवलेले पैसेच नव्हते. एवढेच काय, पण विशालने आपल्या बायकोसाठी काही दिवसांपूर्वी नवीन खरेदी केलेले दागिने सुद्धा तिथे नव्हते. हे सर्व पाहून ते दोघे खूप घाबरले आणि आपल्या आईला इकडे तिकडे शोधू लागले. तेवढ्यात विशालच्या फोनची रिंग वाजली. त्याने फोन उचलला तर फोनवर दुसरं तिसरं कोणी नसून विशालची आई दुर्गाताई होत्या. तेव्हा तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, आई तू कुठे आहेस? तू ठीक तर आहेस ना? कोणी तुला माझ्या बोलण्याचा अर्थ अचानक कुठे गेलीस? घरात दुसरे कोणी आले होते का? आणि आई तू कुठे गेली आहेस? बोल ना आई. विशालच्या प्रश्नांना उत्तर देत दुर्गाताई म्हणाल्या, बाळा मला जिथं असायला हवं होतं ना मी तिथेच आहे. तुला परेशान होण्याची काहीच गरज नाही. मी पुन्हा माझ्या घरी आली आहे, जिथे मला असायला हवं होतं आणि जिथून मला घेऊन गेला होतास ना. पण तू मला ज्या घरात घेऊन गेला होतास ते घर माझे नाहीये, तर ते तुमचे घर आहे. त्या घरात तुम्हाला मला ठेवायचं नसेल तर ठेवू नका, नाहीतर कुठल्या तरी आश्रमात नेऊन सोडाल. म्हणून मला त्या घरात राहायचे नाही बाळा. म्हणून मी माझ्या घरी परत आली आहे. काहीच वेळात मी माझ्या घरी पोहोचले देखील. आणि खबरदार, जर माझा पाठलाग करण्याचा प्रयत्न जरी केला असता तर मी पुन्हा माझ्या घरी जात आहे. आणि ह्या घरात चोरी झाली असे समजून पोलिसात तक्रार मात्र करू नकोस, नाहीतर तुम्हा दोघांनाही मला जो काही धोका दिला आहेस ना, तो धोका दिलाय तो सर्व मी पोलिसांना सांगेन. तसं तर जमीन मी विकली आहे, तर मी विकलेल्या जमिनीचे पैसे माझ्याचकडे असायला हवेत ना. पण आता माझी 50 लाखाने विकलेली जमीन, त्यातील फक्त 30 लाख रुपये माझ्याकडे आहेत. कारण तुझ्या बायकोचे दागिने जास्तीत जास्त 5 लाख रुपयांचे असतील. त्यामुळे त्यातून काहीच फायदा झालेला नाही. बाकी शिल्लक राहिलेले 20 लाख रुपये तुम्हाला जसे शक्य होतील ना तसे तुम्हाला आणून दे, नाहीतर मला नाईलाजाने पोलिसात तक्रार करावी लागेल की माझ्या घरातून पैसे चोरीला गेले आहेत. मला माझे पैसे कोणत्याही परिस्थितीमध्ये परत हवे आहेत. त्यासाठी मी तुला थोडा वेळ देत आहे. 1 महिन्याच्या वेळात मी तुला पैसे तू मला दे. 30 दिवसांच्या आतमध्ये तू पैसे परत मला द्यायला हवेस. एवढं सांगण्यासाठी मी तुला फोन केला होता. मी आता माझ्या घरी पोहोचेल. एवढं बोलून दुर्गाताईने फोन ठेवू दिला. परंतु त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले होते, कारण त्यांना तर या गोष्टीची कल्पना देखील नव्हती की आपल्यावर सुद्धा एवढा मोठा धोका होऊ शकतो. पण खऱ्या अर्थाने हा धोका तर नव्हता, तर वेळेने दाखवलेला आरसा होता. त्यांच्याच कर्माचं फळ होतं जे आज त्यांना मिळालेलं होतं. ते आपल्या आईबरोबर करणार होते आणि ते केले होते ते सुद्धा योग्य नव्हते. ते सर्व सुद्धा चुकीचे होते ना. त्यामुळेच त्यांना असे उत्तर मिळाले. खूपच गरजेचं होतं आणि शेवटी त्यांना असे उत्तर मिळालेच होते. त्यामुळे विशाल आणि सोनिया दोघांनी आपल्या चुकीची जाणीव झाली होती. विशालला फक्त आपल्या चुकीची जाणीव होत नव्हती, तर तो जोरात मग रडू लागला होता आणि रडत होता, म्हणत होता, सोनिया मी तुझ्या बोलण्यात येऊन माझे आयुष्य बर्बाद केले. माहीत नाही आता माझं काय होईल. जर तू मोठ्या मनाने आईला आपल्या घरात ठेवण्यासाठी तयार झाली असतीस तर आईने मोठ्या आनंदाने तिची जमीन काय, तिचं घर सुद्धा विकलं असतं, नाहीतर आपल्या नावावर केलं असतं. माझ्या एका बोलण्यावर आईने लगेचच गावाकडची शेती विकली. पण नाही, तू तिला घरात ठेवण्यासाठी तयारच नव्हती. पाहतेस ना त्याचा परिणाम आपल्याला काय भोगावा लागत आहेस. विशाल तर आता जोरात रडत होता. आता त्या दोघांची अक्कल बरोबर ठिकाण्यावर आली होती. आता दोघंही दुर्गाताईची माफी मागायची होती. परंतु दुर्गाताईने आता विशालबरोबर कोणतेही नाते ठेवण्यासाठी नकार दिला होता. त्या म्हणाल्या, जो मुलगा आपल्या बायकोच्या बोलण्यात येऊन आपल्या स्वतःच्या आईला एवढा मोठा धोका देऊ शकतो, तो माझा सक्का मुलगा कसा असू शकतो? माझ्या सुनेने मला धोका दिला याचं मला काहीच दुःख वाटत नाही, कारण ती सुरुवातीपासूनच माझ्याबरोबर तशीच वागत होती. दुःख तर मला ह्याच गोष्टीचं झालं की माझ्या मुलाने, माझ्या रक्तानेच, माझ्या स्वतःच्या रक्ताने मला इतका मोठा धोका दिला. आपल्या बायकोचे शब्द ऐकून धोका देताना तुला एवढा सुद्धा गोष्ट समजली नाही का? ही गोष्ट जेव्हा मला समजेल
म्हणजे तुझ्या आईला समजेल तेव्हा तिला कसं वाटेल. माझा विचार कोणी केला नाही तर मी कोणाचा विचार का करू. आता तू ते 20 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये टाक. दुर्गाताईचा मुलगा विशाल आता सारखी माफी मागत होता, परंतु दुर्गाताई त्याला माफ करण्यास स्वतः नकार देत होत्या. आता हळूहळू दिवाळी निघून गेली. असेच 1 वर्ष सुद्धा निघून गेले. पण विशालच्या डोक्यावरचं कर्ज तसंच होतं. विशालने ज्या माणसाकडून उधार पैसे घेतले होते त्या माणसासाठी माणसे विशालच्या घरी येऊन त्याला धमकावू लागली होती. पण आता विशालकडे काहीच पर्याय नव्हता. शेवटी विशालला ते घर सोडावे लागले. त्यावेळी त्याला त्याच्या आईची खूप आठवण येत होती, कारण त्या माणसाने ते घर आता स्वतःच्या नावावर करून घेतले होते. शेवटी विशालला राहायची वेळ आली म्हणून तो पुन्हा आपल्या बायकोला आणि मुलाला घेऊन गावी आपल्या आईच्या घरी आला. तेव्हा आईची माफी मागत म्हणाला, मी शहरात जाऊन काहीच करू शकलो नाही आई. उलट जे काही होते ते सर्व मी गमावून बसलोय आई. मी माझ्या आईचं प्रेम सुद्धा गमावून बसलोय. आता मी तुला हे सांगण्यासाठी इथं आलो नाही की आई मला माफ कर. मी तर इथे आलो आहे जे काही गुन्हे केले आहेत ना त्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी आलो आहे. जर तुला असं वाटत असेल की मी ज्या काही चुका केल्या आहेत त्याची शिक्षा मला मिळायला हवी तर एकदा तू मला मिठीत घे. मग समजेल की तू मला माफ केले. सोनिया सुद्धा आपल्या सासूबाईची खूप माफी मागत होती, परंतु दुर्गाताई तिच्यावर विश्वास ठेवण्यासाठी तयार होत नव्हत्या. दुर्गाताई स्पष्ट शब्दात म्हणाल्या, तू तर शांत बस. तुझे दुहेरी रूप मी पाहिलं आहे. तू अशीच मला कधीपर्यंत मूर्ख बनवणार आहेस. दुर्गाताईने आपल्या मुलावर आणि सुनेवर विश्वास न दाखवता त्यांनी आपल्या छोट्याच्या स्वतःच्या नातवंडाला मिठी मारली. परंतु आता विशालकडे आणि सोनियाकडे त्या घरात राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय मार्ग शिल्लक राहिला नव्हता. जर ते शहरात राहिले असते तर त्यांना रस्त्यावर राहून ते उपाशीच मेले असते. पण आता विशाल शेवटी गावी राहून शेतीत कामे करू लागला होता, तर सोनिया आपल्या सासूची मनापासून खूप काळजी घेऊन घरातील सर्व कामं करत होती. आता प्रत्येक काम अगदी जबाबदारीने पार पाडत होती. हळूहळू वेळ निघून गेली. मग त्या लोकांनी त्यांच्या मुलाचे ऍडमिशन गावातील एका चांगल्या स्कूलमध्ये घेतले. मग हळूहळू 1 वर्ष झाले आणि 2 वर्ष झाले. असाच वेळ निघून जात होता. शेवटी मग दुर्गाताईंना समजले की आपला मुलगा आणि सून आता कोणत्याही प्रकारचं नाटक करत नाही. ते खरंच खूप चांगले सुधारले आहेत. तेव्हा मग दुर्गाताईने त्या दोघांनाही माफ केले. मग दुर्गाताई आपल्या कुटुंबासह आनंदाने एकत्र राहू लागल्या. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला दुर्गाताईंनी घेतलेला शेवटचा निर्णय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.